एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतका चमचमीत हे राईस बनवून तयार होते। झटपट रेसिपी आहे, करायला सोपी रेसिपी आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही। बॅचलर पण सहज बनवू शकतील, इतकी सोपी रेसिपी आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहिल्यांदा काय करायचं, 1 वाटी तयार केलेला भात घ्यायचा आहे। भात आपल्याला मोकळाच घ्यायचा आहे, चिकट असलेला भात वापरायचा नाही, नाहीतर तेवढी छान रेसिपी होणार नाही। तुम्ही रात्रीचा उरलेला भातसुद्धा वापरू शकता, ही सकाळी रेसिपी तुम्हाला बनवायची असेल, किंवा बासमती तांदळाचा भात वापरू शकता। मी तर कोलम तांदळाचा भात इथं वापरला आहे। तर 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला लागणार आहेत। तर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घ्यायचे आहेत आणि 1 टमॅटो लागणार आहे। टमॅटोमधलं मी बी सगळं काढून घेतलेलं आहे। आंबट असलेलं टमॅटो नका वापरू। टमॅटो पण आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे। इथं मी स्वच्छ धुतलेला थोडासा कोथिंबीर पण घेतला आहे। कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे। तर आपण ही रेसिपी ताव्यावरच बनवणार आहोत, तर जास्त भांडेसुद्धा घासायला पडत नाहीत। खूप कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। ताव्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा तेजपत्ता, 1 टीस्पून जिरं आणि 10 ते 12 कापलेल्या लसूण पाकळ्या एकदम बारीक कापून घेतल्या होत्या आणि थोडंसं आलं पण बारीक कापून घेतलं होतं, ते टाकायचं आहे आणि ते परतून घ्यायचं। लगेच कापलेला कांदा टाकायचा आणि लगेचच टमॅटो पण टाकायचा आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टमॅटो छान शिजवायचा आहे, म्हणजे 1 मिनिट तरी छान तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टमॅटो पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टमॅटो छान शिजले ना की त्याच्यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून धने आणि जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस इथं मी मीडियम ठेवलेला आहे। 15 ते 20 सेकंद चांगलं हे परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले वापरले नाहीत, तर फक्त आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे। बिर्याणी मसाला चांगल्या क्वालिटीचा वापरा, म्हणजे छान त्याला चव येते। आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे। पुन्हा व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 2 अंडी फोडून टाकायचे आहेत। आज आपण बनवतोय अंडा राईस बनवत आहोत। खरं सांगते खूप चमचमीत झाला होता, एकदम सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने एकदा करून बघा, खूप भारी झाला होता। तर आता 2 अंडी फोडून टाकलेले आहेत, तर गॅस फुल ठेवायचा आहे। हे सगळं व्यवस्थित आपल्याला अंडी आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तर अंडी आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत, हलकेसे कच्चे ठेवायचे आहेत। आता अंडी ना थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते भातामध्ये छान व्यवस्थित मिक्स होतात। तर आता बघू शकता, हलकेसे अंडी कच्चे असल्यावरच याच्यामध्येच आपल्याला तयार केलेला भात टाकायचा आहे। 1 वाटी भरून मी इथं भात घेतलेला आहे। वाटीची साईज तुम्ही बघू शकता। फुल गॅसवरच आपल्याला हे आता भात आणि अंडी सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट तरी आपल्याला हे भात आणि अंडी परतून घ्यायचे आहेत, म्हणजे अंडी पण छान शिजल्या जातात। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे। पुन्हा व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मस्त असा चमचमीत आपला अंडा राईस तयार झालेला आहे। तर प्लेटमध्ये काढून घेऊयात। नक्की करून बघा, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके, बाय।